हॉस्पिटल मुंबई नाकावरती आहे, अरिहंत हॉस्पिटल म्हणून. आणि मी नाशिकमध्ये मागच्या 34 वर्षापासून काम करते. तर माझा जे आयुष्यातला जे एक महत्त्वपूर्ण उद्देश होतं की आपल्याला आपला जो दैनंदिन जीवन आहे त्याच्यात ॲज अ डॉक्टर तर काम करायचंच आहे, पण असं काहीतरी वेगळं पण करायचं आहे की ज्याच्यावरून मला जर काही असा एक आत्मसंतुष्टी पण पाहिजे की मी काहीतरी चांगलं काम समाजासाठी करते. कारण जसं आपण समाजाकडून काही घेतो तसंच आपला एक फर्ज आहे, आपला एक कर्तव्य आहे की आपल्याला समाजाला पण काही देणगी द्यावी लागते. त्याच्यातलाच हा एक प्रकार की मी आज तुमच्यासमोर ब्लड डोनेशन म्हणजे रक्तदान आणि थॅलेसिमिया याच्याबद्दल थोडासा एक संभाषण म्हटलं तरी चालेल किंवा एक जागरूकता, जनजागृती किंवा तुम्हाला एक नॉलेज ज्ञान देण्यासाठी इथे आलेली आहे. तर थॅलेसिमिया काय असतो माहिती तुम्हाला? थॅलेसिमिया ही एक अशी बिमारी आहे की जिथे लहान मुलांना आपले वयाचे 3ऱ्या महिन्यापासून जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांना दर 20 दिवसांनी रक्ताची बाटली घेऊन तुमच्या दिलेला डोनेशन रक्तच्या त्यांच्या आयुष्यातला 20 दिवस त्यांना जीवन जगण्यासाठी मदत करतो. हा थॅलेसिमिया नावाची जी बिमारी आहे याचं नाव थॅलेसिमिया का बरं पडलं? तर 1925 मध्ये काही दुनियातला असा काही विशेष भाग होता समुद्री किनारे की जिथे लहान लहान मुलं होते, 6 महिन्याचे, 1 वर्षाचे, 1.5 वर्षाचे, 4 वर्षाचे, की त्यांचा पोट खूप मोठा होता आणि ते खूप चिडचिड करायच्या, रडायच्या आणि जेवण काही करायचं नाही, सुस्त राहायचं. तर असं वाटलं की तिथे काहीतरी देवीचा प्रकोप आहे. तो समुद्राच्या किनाऱ्याचे पट्टा आहे, तिथे काहीतरी देवीचा प्रकोप आहे. त्याच्यामुळे तिकडचे जी मुलं आहेत ते असं आहे आणि ते 2 वर्ष 3 वर्ष जगतात आणि मरण पावतात. पण 1925 मध्ये डॉक्टर पुलिस म्हणून एक डॉक्टर होते जे लहान मुलांचे डॉक्टर होते. त्यांनी एक संशोधन केलं की असं काहीतरी बिमारी त्यांच्यात पाहिजे की ज्याच्यामुळे हे मरण पावतात. म्हणून त्यांनी ते बिमारीचा शोध लावलं की ह्या जे मुलं आहेत त्यांच्या रक्तातच असा काही दोष आहे की ज्याच्यामुळे ते आपलं पूर्ण आयुष्य जगू शकत नाही, फक्त 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. कारण त्यांना जगण्यासाठी रक्ताची आवश्यकता होती आणि तेव्हा एवढी काही जनजागृती का लोकांना माहीतच नव्हतं की अशी काही बिमारी असते. म्हणून त्या डॉक्टरांच्या नावावरती त्या बिमारीला नाव दिलं गेलं कुलीस एनिमिया. आणि थॅलस म्हणजे समुद्र, आणि हा समुद्राच्या किनारी ही बिमारी सापडली म्हणून याला नाव दिलं गेलं एनिमिया आणि थॅलस आणि एनिमिया म्हणून थॅलेसिमिया. तर ही जी बिमारी आहे इतकी दर्दनाक बिमारी आहे की कुठल्याही परिवारमध्ये जर लक्षात आलं की ह्या परिवारामधला असा एक बाळ आहे की ज्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी दर महिन्याला एक रक्ताची बाटलीच द्यावी लागणार आहे, नाहीतर तो पुढच्या आयुष्य जगू शकणार नाही. तर हा एक मोठा कुठाराघात असतो परिवारावरती, आईवडिलांवरती. त्यांची भावना पूर्ण डगमडून जाते की अरे बापरे, माझ्या मुलाला इतका मोठा आजार आहे, मला तर असं काही माहीतच नाही, मला तो अशी काही बिमारी कधी जाणवलीच नाही, माझ्यामध्ये तर असं काही कधी जाणवलंच नाही की मी बिमार आहे की माझ्या शरीरात असा काही दोष आहे. पण जर आई आणि वडील दोघी थॅलेसिमिया मायनर म्हणजे थॅलेसिमिया मेजर आहे की थोडासा मोठा प्रकार, मोठा स्वरूप बिमारीचा, आणि थॅलेसिमिया मायनर मध्ये बिमारी असते पण बाहेर असं दिसून येत नाही की त्यांना आतून असं थॅलेसिमिया मायनर नावाची काही बिमारी आहे. पण लग्नाच्या वेळी जर आई आणि वडील दोघी थॅलेसिमिया मायनर असते तर त्यांचे 50% मुलं थॅलेसिमिया मेजर नावाची बिमारीने ग्रसित होतात, 25% मुलं थॅलेसिमिया मायनर नावाची बिमारीने ग्रसित होतात आणि फक्त 25% मुलं ते नॉर्मल असतात. तर ही जी बिमारी आहे ते पिढी दर पिढी असं येऊन जाते. त्याचं काहीही कारण नाही, फक्त आई आणि वडील दोघी जर मायनर असले तर. भानुशाली, सिंधी, तेली, कच्ची ह्या समाजात ही बिमारी खूप जास्त आढळते. कारण की त्यांचे जे आहे जाती आहे
त्यांचे ते आपसातच लग्न करतात, मामाची मुलीच्या लग्न किंवा काकाच्या मुलीचं, असं ते जे होतात ना, त्याच्यामुळे ती अनुवांशिक बिमारी त्यांच्या पिढीमध्ये येऊन जाते. म्हणून लग्न करण्याच्या वेळेस कुंडली न जुळवता तुम्ही हा एक तर बघून घ्या की जे मुलगा किंवा मुलगी आहे त्याच्यातला कोणीतरी मायनर तर नाही आहे ना. जर एक मायनर सापडलं तर दुसऱ्याच्या हमखास हा टेस्ट करूनच घ्यायला पाहिजे की जे दोघी लाईफ पार्टनर होणारे ते दोघी थॅलेसिमिया मायनर तर नाही आहे ना. फिल्म इंडस्ट्रीचा शहंशाह अमिताभ बच्चन त्याला थॅलेसिमिया मायनर आहे, पण जया बहादुरीला थॅलेसिमिया मायनर नाहीये, म्हणून त्यांच्या खानदानमध्ये ही बिमारी पूर्ण नायनाट झाली. तर मला तुमच्या सगळ्यांचे असे एक सांगायचे आहे की तुम्ही ज्यांच्या लग्न झालेलं नाही त्यांनी आपला एक टेस्ट करून घ्यायला पाहिजे, किंवा त्यांचे जे मुलं आहे त्यांचं लग्न जुळवण्याच्या आधी एकतर हा बघून घ्यायला पाहिजे की जे आयुष्यात जे दोघी मुलं आणि मुलगी आहेत त्यांच्या दोघांपैकी कोणीतरी एक थॅलेसिमिया मायनर तर नाही आहे ना. कारण थॅलेसिमिया मेजरच्या जर एक मुलगा घरात आलं तर फक्त मानसिकता नाही, ते घरची मानसिकता नाही, आर्थिक परिस्थिती आणि बाकीचा जो दैनंदिन जीवन आहे तो खूप ढासळून जातो. कारण दर महिन्याला ब्लड द्यायचे, ब्लड डोनेट करायचे, तो ते 2 दिवसा आधी ती तयारी करावी लागते. आई आणि वडिलांना दोघांना सुट्टी घ्यावी लागते, कारण ब्लड तुम्ही घरी देऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हा जे ब्लड डोनेशन आहे हा दिलेला तुमचा ब्लड फक्त असं नाही की थॅलेसिमियाच्या मुलांसाठी. तुमच्या रक्तामध्ये 3 विशिष्ट प्रकारचे घटक असतात. लाल रक्तकण आहे तो थॅलेसिमियाच्या मुलांना दिला जातो त्यांच्या आयुष्यातला 20 दिवस पुढचा जगण्याकरता. प्लेटलेट आहे तो डेंग्यूचे पेशंट किंवा काही जी ठराविक बिमारी आहे, कॅन्सर वगैरे, किंवा ज्यांना इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा नावाची एक बिमारी आहे, त्याच्यात त्यांना प्लेटलेट दिला जातो तुमच्या दिलेल्या ब्लडमधून. किंवा जे प्लाझ्मा आहे तो काही सिव्हिअर बर्न झाला किंवा कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं ना की ते प्लाझ्मा डोनर 17,000 18,000 1 लाखची बाटली ती मिळायची की भाई त्याच्यात अँटीबॉडी असेल त्या प्लाझ्मामध्ये, तर ते कोविडचा जे पेशंट आहे ज्याला की झालेला आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असेल कोविडच्या, तो मग ते दुसऱ्या पेशंटला द्या. असं ऐकलं होतं ना कोविडच्या टायमाला. आता काही जास्त दिवस झाले नाही, 2019ची गोष्ट आहे ती. तेव्हा प्लाझ्माचा असा एक थैमान झाला होता की प्लाझ्मा दो. तर तुमच्या दिलेला जो ब्लड आहे तो 3 लोकांना जीवन दान देतो. थॅलेसिमियाच्या मुलांना किंवा कोई मेजर सर्जरी त्याच्यात ते प्लेटलेट दिला जातो, किंवा तुमचा जे प्लाझ्मा आहे तो त्यांच्या कामाला येतो. थॅलेसिमिया ही जी बिमारी आहे त्याच्यात प्रत्येक मुलाला आपला पुढचा जीवन जगण्याकरता तुमच्यावरती डिपेंडेंट राहावं लागतं, तुमच्यावरती निर्भर राहावं लागतं. कारण की ब्लड हा कुठलाही दुकानात, कुठलाही मॉलमध्ये, कुठलाही शॉपिंग मॉलमध्ये, कुठलाही फॅक्टरीमध्ये बनवू शकत नाही. तो फक्त आणि फक्त तुमच्या जर मानसिकता असली किंवा तुमच्यामध्ये थोडीशी जर दया असली की भाई आपल्याला हा जर ब्लड डोनेट केलं तर आपण 3 लोकांना जीवदान देऊ शकतो. सगळ्यात मोठं दान कुठलं? लोक म्हणतात गोदान, लोक म्हणतात कन्यादान, है ना. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं दान कुठलं? रक्तदान. कारण जेव्हा तुम्ही रक्तदान करतात ना तर तुम्ही कोणाला आयुष्य देतात, आणि आयुष्य देणारा कोण असतो? आयुष्य देणारा कोण असतो? भगवान. तर तुम्ही एक बॉटल जर ब्लड दिलं ना तर तुम्ही त्या मुलाकरता जो थॅलेसिमियाचा मुलं आहे की ज्याला तुम्ही ब्लड दान दिलेलं आहे, ब्लड डोनेट केलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही भगवान झाले. तर तुम्हाला असं वाटत नाही की आपण कुठल्या तरी मुलासाठी भगवानचा पण एक रोल आपण करू शकतो? म्हणजे तुमच्यामध्ये किती मोठी एक पॉवर आहे की जर तुम्ही ब्लड दिलं तर तुम्ही कोणासाठी जीव तर देताच, त्याच्यासाठी खरोखर म्हणजे त्याला असं वाटतं की साक्षात देव पृथ्वीवर उतरून आलेला आहे त्यांच्यासाठी. कारण त्यांचं जे जीवन आहे ना
फक्त आणि फक्त तुमच्या जे डोनेट केलेलं ब्लड आहे त्याच्यानेच ते जगू शकतात. ह्या मुलांचे आयुष्य आधी फक्त 10 वर्ष, 9 वर्ष, 8 वर्ष किंवा 5 वर्ष, 30 वर्षापूर्वी. आता काही ट्रीटमेंट ठराविक आलेले आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्या थोडासा म्हणतो की बा ते 25 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जगू शकतात. कारण थोडासा आता अवेअरनेस पण झालेला आहे लोकांमध्ये की भाई ब्लड डोनेट करायला पाहिजे, कारण हा खूप मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे की आपण ब्लड कोणाला देऊन त्यांचं जीवन आपण सार्थक करू शकतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा स्वतःचं जीवन पण सार्थक करू शकता. कारण तो आयुष्य कधीच विसरणार नाही की तुमच्या दिलेला ब्लड डोनेशनमुळे त्याच्या 20 दिवसाच्या आयुष्य तो जगू शकला. म्हणजे तुमच्यामध्ये देवाने किती मोठी देणगी दिलेली आहे. कारण तुम्ही जर ब्लड डोनेट करता तर तुमचा एक जीवन मधला एक महत्त्वपूर्ण हिस्सा ते तुम्ही त्याला देता. आणि ब्लड डोनेट केल्यानंतर तुमची जी अस्थिमज्जा आहे ना तो 48 तासाच्या आत 48 तासाच्या आत इतका नवीन आणि एकदम तरुण रक्तकण तुमच्या शरीरात पुन्हा मिक्स करून देते. कारण अस्थिमज्जा तो उत्प्रेरित होते की आता ब्लड डोनेट केलेलं आहे तर अस्थिमज्जा जास्त उत्साहित होऊन जास्त चांगला आणि नवीन रक्तकण तुमच्या शरीरात पोहोचवते. तर हा पण एक खूप महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही ब्लड दिल्याने दुसऱ्याचा फायदा तर होतो, तुमचा स्वतःचा पण फायदा आहे. याच्या व्यतिरिक्त जे रेग्युलर ब्लड डोनेट करतात त्यांना हार्ट अटॅकची बिमारी होत नाही. कारण जास्त हिमोग्लोबिन झाला तर हिमॅटोक्रोमॅटोसिस म्हणून एक बिमारी असते, ज्याच्यात जास्त रक्तकण, जास्त हिमोग्लोबिन, जास्त आयरन शरीरात जाऊन कधी कधी हृदय विकाराचा झटका पण येऊ शकतो. तुमच्या ब्लड डोनेट केल्यामुळे तुमच्या लिव्हरला आपण मेटाबॉलिक फॅक्टरी म्हणतो. जसं आपण फॅक्टरी वगैरे काय उत्पन्न करतो ना, नवीन नवीन काही बनवतो, असंच तुमचा जे लिव्हर आहे तो पण आपल्या शरीरातला एक फॅक्टरी आहे. तो फॅक्टरी जास्त उत्साहित होऊन चांगल्या पद्धतीने काम करायला लागते. तो असा तुमचा दिलेला ब्लड तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नवीन जीवन देऊन जाते. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्या थॅलेसिमियाच्या मुलांना तर जीवन देतेच. थॅलेसिमियाच्या मुलांचा जे आपण ब्लड देतो ना तर आधी असं होतं की त्यांचं जीवन जास्त नाहीये, फक्त 10 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष. पण आता चांगल्या जे ट्रीटमेंट आलेलं आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणा की लोकांमध्ये अवेअरनेस आहे की हा ब्लड द्यायला पाहिजे, त्याच्याने आपला तर फायदा होतोच, आपला तो भला होतोच. पण ते जे थॅलेसिमियाचे मुलं आहे की ज्यांना ते एक दिवसाची जिंदगी, एक दिवसाचा जे तुमचा थेंब आहे ना तो त्यांना एक थेंब तुमच्या दिलेला त्यांच्या एक क्षणाचा जीवन देतो. कारण जर ब्लड नाही घेतला त्या लोकांनी तो त्यांच्या आयुष्य कधी पण काही पण होऊ शकतो, कधी पण काही पण होऊ शकतो. तर तुम्ही एक विचार करा की ज्या फॅमिलीमध्ये थॅलेसिमिया मेजर नावाचा कोणी एखादी मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर त्यांच्या घराची पूर्ण यंत्रणा म्हणजे मग शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्थिती पूर्ण ढवळून जाते. वेळ खूप ह्याच्यासाठी हे होऊन जातो, उपयोगी करावाच लागतो. कारण मग हॉस्पिटलला गेले की मग ते 7-8 तास कुठे जातात समजत नाही आणि दर 20 दिवसांनी सुट्टी काढायची आणि त्याच्यासाठी करायचं. तर ह्याच्या मागे उपाय मात्र एक की थॅलेसिमिया मायनरच्या लग्न, थॅलेसिमिया मायनरशी टाळायचं. त्याच्यासाठी आम्ही खूप जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. जसं आज मी इथे आलेली आहे, तुमच्या 2 मागची फॅक्टरी होती तिथे पण गेली. तर सगळीकडे फक्त एकच माझं हे होतं की थॅलेसिमिया मेजरला आपल्याला अवेअरनेस करायचं आहे. आज जसं मी तुमच्याकडे आली तसं तुम्ही पण कमीत कमी 10, 20, 25 लोकांना जिथे असं काही तुमचं काही ग्रुप जमलं की त्यांना ह्याच्याबद्दल माहिती द्या. कारण 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी थॅलेसिमिया काय ते लोकांना माहीतच नव्हतं, म्हणून ब्लड डोनेशन होत नव्हता, म्हणून त्या मुलांचं आयुष्य खूप दुर्दैवी होता. ब्लड ग्रुप शोधणं, त्याच ब्लड ग्रुपचा ब्लड देणं हा सगळा खूप अवघड गोष्ट आहे जर आपण विचार केला तर. आणि फॅमिलीला हा एक इतका मोठा मानसिक बर्डन आहे. कारण आपल्याच मुलाला आपल्याच समोर 3 ची जिंदगी तुमच्या ब्लड डोनेशनमुळे जगू देणं आई वडिलांवरती किती मोठा असा एक दुःखाचा पहाड आहे. जे तुम्ही ब्लड देता
त्याच्यावरती ते जीवन जगतात, पण हा ब्लड दर महिन्याला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात हा हिमोग्लोबिन लोह कणाच्या रूपामध्ये त्यांच्या शरीरात ब्रेनमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, पॅनक्रियाजमध्ये, हार्टमध्ये आणि जोडांमध्ये म्हणजे बोन्समध्ये जमा होऊन जातो. त्याच्यामुळे त्यांना खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. पॅनक्रियाजमध्ये जमा झाला की त्यांना 10व्या वर्षी डायबिटीज होऊन जाते. हाडांमध्ये जमा झाला की आर्थरायटिस, 10-12 वर्षाचे झाले की त्यांचे जोडे दुखायला लागतात. ब्रेनमध्ये झाला की त्यांचं ना ग्रोथ व्यवस्थित होत नाही. मग त्या मुलींना, जर मुली असले तर त्यांना 18, 19, 20 वर्षाचे झाले की मग MC येत नाही. ते बाकीच्या नॉर्मल आयुष्य तर ते जे एक लग्नानंतरचं जे आयुष्य ते जगू शकत नाही. कारण आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही लग्न करूच नका. कारण थॅलेसिमिया मेजरच्या मुलांना आम्ही स्ट्रिक्टली मना करून देतो की तुम्ही लग्न नाही करू शकतात, कारण तुमचे मुलं 100% थॅलेसिमिया मेजरच होणार आहे. मग तो एक वेगळा त्यांच्यावरती मानसिक हे असतो, खूप मोठा बर्डन असतो. तरी सुद्धा आपल्या नाशिकमध्ये कसं जेवढे थॅलेसिमियाचे पेशंट आहे, टोटल किती पेशंट आहे माहिती नाशिकमध्ये? माहिती कोणाला? तुम्ही ते हे बिमारीचं नाव आजच ऐकलंय ना? नाशिकमध्ये, आपल्या नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये 548 मुलं थॅलेसिमिया मेजरचे आहे, जे दर महिन्याला ब्लड घेतात. छोटे आहे 6 महिन्याचे, 8 महिन्याचे, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे आहे, त्यांना दर महिन्याला 1 बॉटल ब्लडची लागते. पण जे मोठे आहे, जे 20 वर्षाच्या पुढे आहे, 15 वर्षाचे जे पुढे आहे, त्यांना दर महिन्याला 4 बॉटल ब्लडची लागते. 4 बॉटलसाठी त्यांना किती प्रिक्स द्यावा लागतो. आपल्याला एक जरी आपण कमरेवरती इंजेक्शन घेतो, काही कारणाने की कमर दुखते, डोकं दुखतंय किंवा काही त्रास आहे, किती दुखतो ना. पण त्या मुलांना त्यांच्या आयुष्य, पुढचा 1 दिवस, पुढचा 1 महिना जगण्यासाठी किती प्रिक्स लागतो. जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना, तर एक नॉर्मल थॅलेसिमियाचे मुलांच्या नॉर्मल 20 वर्षाच्या आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी 850 ते 1000 इंजेक्शन टोचावं लागतं. कधी सॅम्पल घेण्यासाठी, कधी ब्लड देण्यासाठी. कधी नस सापडत नाही तर त्यांना बार टोचावं लागतो. तर इथे नसणे सापडली, इथे नसणे सापडली, मग पुन्हा इथे देतो. कारण जर ब्लड नाही घेतला तर ते पुढच्या आयुष्यात होऊ शकत नाही. तर तुमच्यावरती एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे की एक तर तुम्ही ब्लड डोनेशनसाठी लोकांना प्रेरित करा, कारण तुमचा दिलेला ब्लड कोणाला जीवन दान देतो. लोकांमध्ये, समाजामध्ये ह्या जनजागृती पसरवा की थॅलेसिमिया मेजर हा एक दुर्दैवी आजार आहे की ज्यांना करून मुलाचं आयुष्य तो व्यवस्थित जगू शकत नाही. जास्तीत जास्त 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष. तेही आता काही आधुनिक उपचार पद्धती चालू आहे म्हणून. तर हा जनजागृती तर व्हायलाच पाहिजे. जसं मी आज तुमच्याकडे आली, मागच्या 2 फॅक्टरीमध्ये गेली, तर आज मला असं एक आत्मिक संतुष्टी आहे की मी आज काहीतरी काम चांगलं केलं. आणि आजचा जो दिवस होता माझा, आज सोन्याचा दिवस झाला माझा. कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचून माझा जे हेतू होता की मला थॅलेसिमियाबद्दल, ब्लड डोनेशनबद्दल जनजागृती करायची आहे, तो माझा आजचा दिवस मी सार्थक करून घेतला. असंच मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जर हा प्रण घेतला की आपण थॅलेसिमियाबद्दल अवेअरनेस तर करूच आणि ब्लड डोनेशन सुद्धा करू, तर आपण कुठल्या तरी मुलाच्या चेहऱ्यावरती आपण मुस्कान आणू शकतो, हसी आणू शकतो. त्याच्या 20 दिवसाच्या, 15 दिवसाच्या त्याला जीवन जगायला मदत करू शकतो. त्याच्यासाठी आपण भगवान पण बनू शकतो. तर हा खूप महत्त्वाचा एक डिसिजन आहे जे तुम्हाला प्रत्येकाला घ्यायला पाहिजे. एक शपथ घ्यायला पाहिजे की हा एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही लोकांपर्यंत थॅलेसिमियाबद्दल अवेअरनेस करणारच. आम्ही सगळे जे थॅलेसिमियासाठी काम करतात ना, अख्ख्या भारतातला माझी जी एक युनिटी आहे आणि एक युनियन पण आहे, आमच्यामधले खूप युनिटी आहे. आम्ही सगळं हे प्रत्येक जे थॅलेसिमियाच्या मुलांचं जीवन खूप असं जवळून पाहिलेलं आहे. मागच्या 30 वर्षापासून जेव्हा ते लहान मुलं येतात ना, आई वडील त्यांना घेऊन येतात की मॅडम तारीख आ गई. तारीख कुठली येते? कुठली तारीख येते? ब्लडची, ब्लड देण्याची तारीख. आणि त्याच्यासाठी ते 3 दिवस आधी तयारी करतात. कारण 3 दिवस ते सगळीकडे फोन बजावतात, आपके पास में A पॉझिटिव्ह ब्लड है क्या, B पॉझिटिव्ह ब्लड है क्या. अरे कोणी घर देता का घर? असं ऐकलेलं ना तुम्ही? डायलॉग एक पिक्चरचा आहे, अरे कोणी घर देता का घर. आणि ते फोन बजून फक्त एकच गोष्ट सांगतात, अरे कोणी ब्लड देता का ब्लड. माझ्या मुलाचा A पॉझिटिव्ह ब्लड आहे, O निगेटिव्ह ब्लड आहे, तुमच्याकडे आहे का? कोणी डोनर आहे का? महिना झाला नाही, 20 दिवस झाले नाही की तोच तयारी
की आता पुढच्या 1 बॉटल जर ब्लड दिला माझ्या मुलाला तर मग पुढच्या 20 दिवस मी सुखरूप सोईल, माझा मुलगा सुखरूप झोपेल. तर हा जे सगळं आहे ना, म्हणजे एक पिक्चर तुम्ही तुमच्या समोर एक मला मी तर खूप जाऊन बघते की एक 6 महिन्याची मुलगी आहे, तिला टोचला जातो कारण तिला ब्लड द्यायचं आहे, कारण तिला जीवन द्यायचं आहे, कारण तिला 20 दिवस पुढचा जगायचं आहे. तर जेव्हा मी त्याला आपल्या कन्सल्टिंग रूम मध्ये घेतो ब्लड देण्यासाठी तो इतकं जास्त रडते, म्हणजे आपल्या डोळ्यांना आंसू येऊन जाते. बापरे, मैं कोई बड़ा गुनाह कर रही हूँ क्या? और वो गुनाह किसने किया? वो गुनाह किसने किया? आप लोगों की नासमझी ने, आप लोगों की नासमझी ने वो गुनाह कर दिया, क्योंकि आप लोगों को मालूम नहीं था कि थैलेसीमिया नाम की ऐसी कोई बीमारी होती है जो आपने अपने बच्चे को जमीन जायदाद रुपया पैसा नहीं, आपने अपनी नासमझी की वजह से अपने ही बच्चे को, अपने ही पेट के गोले को, अपने ही जीवन के एक अंश को थैलेसीमिया नाम की बीमारी विरासत में दे दी. तो थैलेसीमिया के सब बच्चे एक साथ जब जमा होते हैं ना ब्लड ट्रांसफ्यूजन के दिन, तो हम सब मिलकर उनके साथ में उनको बोलने लगाते हैं कि आप समाज में ये संदेश फैलाओ और बताओ कि थैलेसीमिया हमको विरासत में मत दो, थैलेसीमिया हमको विरासत में मत दो. क्योंकि ये विरासत उनको किसने दी? उनके मम्मी पापा ने. क्योंकि मम्मी पापा को मालूम नहीं था कि उनको थैलेसीमिया माइनर है. शादी हो गई, पता ही नहीं चला. जब बच्चा हुआ 3 महीने का हुआ, डॉक्टर के पास में दौड़े कि भाई बच्चा तो सफेद पड़ गया है, बच्चे का पेट बहुत बड़ा हो गया, बच्चा खाना खाता नहीं है, बच्चा बहुत चिड़चिड़ करता है, बच्चा रोता रहता है. डॉक्टर साहब देखो ना कुछ प्रॉब्लम है क्या? और फिर ब्लड टेस्ट करते हैं तो पता चलता है कि उसको तो थैलेसीमिया मेजर है. सबसे बड़ा कुठाराघात, सबसे बड़ा कुठाराघात कि वो बच्चा जिसे इतने नाजों से उन्होंने पैदा किया, संसार में लाया, उसको वो धोखे से, अपनी नासमझी से ऐसी बीमारी दे गए जो उनको ही खून के आंसू रुलाते हैं. तो आप सबसे मेरी हाथ जोड़कर विनंती है, प्रार्थना है कि प्लीज आप यदि शादी नहीं हुई है तो पहले ये छोटी सी एक जांच कर लीजिए, और यदि शादी हो गई है तो आप लोग प्रण लो कि शादी के पहले कुंडली न मिलाए तो चलेगा, पर एक वो छोटी सी जांच करके देख लीजिए कि कहीं वो लाइफ पार्टनर जो होने जा रहे हैं कोई एक थैलेसीमिया माइनर तो नहीं है. यदि एक थैलेसीमिया माइनर निकला तो फिर दूसरे की जांच करवा लीजिए. दोनों थैलेसीमिया माइनर हैं तो उनके साथ में बैठकर बताइए कि थैलेसीमिया की मेजर की बीमारी के ऐसे कॉम्प्लिकेशंस आपको आगे पीढ़ी में आ सकते हैं. इसके लिए हम ना जो थैलेसीमिया के बच्चे उनके लिए चैन डोनर बनाते हैं कि एक बच्चे को एक 20 जो लोग हैं वो ब्लड डोनेट करेंगे, क्योंकि 20 लोगों का नंबर साल में एक बार आएगा और उस बच्चे के शरीर में फिर 50 लोगों का ब्लड नहीं दौड़ेगा, क्योंकि बार बार अलग अलग लोगों का ब्लड जाता है तो उससे एंटीजन एंटीबॉडी रिएक्शन होकर उसको बहुत सारे कॉम्प्लिकेशंस होते हैं. वो सब हमारी मेडिकल टर्म्स में आते हैं. इसलिए हम फैक्ट्रीज वगैरह में भी जाते हैं तो ये रिक्वेस्ट करते हैं कि आप एक ऐसी लिस्ट बनाइए कि एक बच्चा आप ब्लड के लिए जो है अडॉप्ट कर लीजिए, तो उसको जो है वो सिर्फ 1 से लेकर 20 लोग ही डोनेट करेंगे ब्लड, तो उसके बॉडी में वो ब्लड सिर्फ उस 20 लोगों का ही दौड़ता रहेगा. और वो जो 20 लोग हैं उनकी नैतिक जवाबदारी होती है कि वो अपने आप को तंदुरुस्त रखें, ड्रिंक ना करें, अपनी तबीयत अच्छी रखें. तो इस तरह से उनकी भी एक नैतिक जवाबदारी सॉल्व होती है. उनको भी एक अपने ऊपर अभिमान होता है कि उन्होंने एक बच्चे को ब्लड देने के लिए, ब्लड डोनेट करने के लिए अडॉप्ट किया है. उसको अडॉप्ट करके आप उसे जिंदगी दे रहे हो. वो एक बात होगी. दूसरा, यदि किसी फैमिली में थैलेसीमिया मेजर का एक भी पेशेंट आता है तो हम उस पेशेंट की पूरी फैमिली, उसके सब चाचा, उसकी मासी, उसके मामा, सबका टेस्ट कराते हैं, ये देखने के लिए कि उनके खानदान में कहाँ से वो बीमारी आई है इस बच्चे को. तो मामा, मासी, चाचा जो कि डायरेक्ट ब्लड से रिलेटेड हैं, उनका सबका हम टेस्ट करवा के पता लगा लेते हैं कि उसमें से जो माइनर है तो उनको फिर हम अलग से समझाते हैं कि भाई आपको माइनर है, आप अमिताभ बच्चन हो, पर शादी करते समय याद रखना कि आपकी लाइफ पार्टनर जया बहादुर होनी चाहिए, ताकि नॉर्मल रहे, तो आपकी खानदान में, आपकी पीढ़ी में वो बीमारी आगे न आए. तो इस तरह से आज डॉक्टर संगीता लोढ़ा जो पिछले 34 सालों से थैलेसीमिया के लिए दिन और रात काम कर रही है, आप सबसे हाथ जोड़कर प्रार्थना करती है, विनंती करती है कि आप ब्लड डोनेट करने के लिए सामने आइए, पुढ़ाकार लीजिए और
थैलेसीमिया के बारे में जन जागृति फैलाइए, जैसे आज मैंने आप लोगों के बीच में बैठकर ये संदेश पहुंचाया और मेरा आज का दिन सार्थक किया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नाथ। किसी को कुछ पूछना है, कोई भी क्वेश्चन आप पूछ सकते हैं मुझसे। हिंदी, मराठी, इंग्लिश, मारवाड़ी सब भाषा चलेगी, पर थैलेसीमिया के लिए काम तो करना है। कोई क्वेश्चन है, कुछ पूछना है? अभी आप लोग में से लेडीज ने अटेम्प्ट किया था क्या लास्ट ईयर ब्लड डोनेशन यहाँ पे से? किसी ने किया था? केलंच नव्हतं का भीती होती? हां, किती लोकांनी जे चेक करून घेतलं? किती लोकांनी? सगळ्यांनी केलं, एक पण नाही क्वालिफाय झाली का? अरे बापरे, हेमोग्लोबिनच नव्हतं. त्याच्यासाठी काय करायचं ते पण मॅडम सांगते, कारण ते तुम्ही जर थोडी तयारी केली तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ब्लड डोनेट करू तेव्हा तुम्ही यावेळीच तर करू शकणार. हीमोग्लोबिन अच्छा रखने के लिए आपको सबसे पहले तो आपका मन बहुत अच्छा, स्वस्थ, तंदुरुस्त रखना होगा। आपका मन हमेशा प्रसन्न चाहिए, खाना बनाते समय भी और खाते समय भी। और खाने में ऐसे कौन से घटक हैं जो हम हमारी दैनंदिन की लाइफ में लाए। एक्चुअली लेडीज लोग का क्या होता है कि काम का तान थोड़ा ज़्यादा प्रॉपर टाइम मैनेजमेंट करके नहीं करते ना, इसके लिए वो हो जाता है। इसमें एक छोटी सी कहानी बताती हूँ मैं कि लेडीज लोगों को तो टाइम मैनेजमेंट आना ही चाहिए। मैं सुबह 4 बजे से उठकर 6 बजे तक मैंने पढ़ाई की मेरी, फिर 6 बजे एक इमरजेंसी आई, 6 से 8 बजे इमरजेंसी अटेंड की, 8 से 10 के बीच में मैंने मेरा रूटीन टाइम किया। जो काम होता है घर का, हर लेडीज को करना पड़ता है, सोनिया गांधी को भी करना पड़ा होगा शायद, और मुझे भी करना पड़ता है, सबको करना पड़ता है। फिर उसके बाद में 2:45 बजे तक मैं मेरी ओपीडी में, फुल ओपीडी में निकाली, और मुझे मालूम था कि मुझे पहुंचना है, यहाँ आना है, तो 20 मिनट का मेरा ड्राइविंग टाइम मैंने कैलकुलेट किया। तो इसलिए 5 मिनट पहले फटाक से तैयार होकर मैं यहाँ आई, और अभी तीसरा लेक्चर है, मेरा गला अभी थोड़ा काम नहीं कर रहा है। तो एक छोटी सी कहानी बताती हूँ कि टाइम मैनेजमेंट के लिए क्या करना चाहिए। एक बार मैं द्रौपदी से किसी ने पूछा कि महाभारत की लड़ाई में आप सबका खाना बनाती हो, कैसे टाइम निकालती हो? इतने लोगों का खाना सुबह एकदम तैयार रहता है, कैसे क्या कर पाती हो? तो द्रौपदी का जवाब था कि जब पूरी दुनिया सोती है तो मैं मुंह अंधेरे सुबह 4 बजे उठ के पूरा काम निपटा लेती हूँ, और बिल्कुल 7 बजे से 7:15 बजे छोटी सी नींद लेती हूँ, और जब लोग उठते हैं ना तो उनको पता ही नहीं चलता। तो मतलब मुंह अंधेरे थोड़ा सा जल्दी उठ के टाइम मैनेजमेंट करके उसका सबका खाना बना लिया करती थी। तो इस तरह से ना हर लेडीज को टाइम मैनेजमेंट आना चाहिए, और क्या बनाना है उसका एक कैलकुलेशन भी होना चाहिए कि भाई आज खाने में किस तरह से क्या चीज़ रखें। हीमोग्लोबिन बढ़ाने के लिए बाजरी, ज्वारी, नागली, ये इसकी रोटी खाओ चाहे पेज बनाओ, हर बार हर खाने के उसमें एक कोई तो भी ऐसा मिलेट होना ही चाहिए। गुड़, सेंगदाना, चना, वटाना, फुटाना, ऐसा कोई भी एक प्रकार है जो अपने उसमें रहना चाहिए। ज़्यादा हाई फाई कुछ नहीं, काजू, बादाम, पिस्ता, अंजीर, अखरोट, कुछ भी नहीं, सादा अपना गुड़ सिंगाने का लड्डू सबसे बड़ा काम करता है। पालक है, मेथी है, शेपू है, इन सब से भी हीमोग्लोबिन बहुत अच्छा रहता है। तो आप ये सब चीज़ों का खाने पीने का ध्यान रखेंगे और टाइम मैनेजमेंट करेंगे तो आपकी चिड़चिड़ भी कम होती है, टाइम मैनेजमेंट प्रॉपर होता है, और खाना बनाते समय मन प्रसन्न रखना बहुत जरूरी है। तो फिर आप जो खाएंगे